हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे दर सोमवारी जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. जीवन हे आनंदानेच जगण्यासाठी आहे आणि हा आनंद आणि वर्तमान हे एकमेकाला पूरक आणि पोषक आहेत, नेहमी लक्षात ठेवा. आपलं सगळं जीवन हे वर्तमानात चाललेलं असतं. आत्ता आपण काय करतो त्याच्यावर सगळं जीवन आपलं ह्या आत्ता चाललंय ते महत्त्वाचं असतं. भूतकाळातल्या गोष्टी बरीच मंडळी आठवत राहतात आणि त्यातल्या त्या अनिष्ट गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी आठवतात आणि त्यामुळे आपला वर्तमान मात्र बिघडवून टाकतात, निराश होतात, दुःखी होतात, असं जे आपण म्हणतो. भूतकाळाचं भूत मानगुटीवर बसून या माणसाचं जीवन दुस्साह करून टाकतात. म्हणून भूतकाळ म्हटल्यानंतर त्यात झालेली गोष्ट आहे आणि त्याचा जास्त बाऊ करण्यात काही अर्थ नसतो. वर्तमानात जगण्यासाठी त्याचा अनुभव मात्र असला हरकत नाही. तसंच भविष्याच्या बाबतीत उगीच चिंता करत राहणं हे तितकंच उपयुक्त नसतं. काळजी घ्या पण काळजी करू नका, असं पै माऊली नेहमी सांगायची. काळजी घ्या म्हणजे सावध राहा. लक्षात घ्या, सावधानता ही पाहिजेच. मग अगदी पारमार्थिक असो किंवा नुसता केवळ प्रापंचिक माणूस असो, जो सावध तो सुखी हा महत्त्वाचा बोध इथे आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे. म्हणजे आनंदात राहण्यासाठी आपल्याला सावधानता सुद्धा असायला हवी. लक्षात ठेवा. म्हणजे सावध कुठे, क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस सावध असला पाहिजे. आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात की वाईट विचार येतात हे आपल्यालाच कळतं. आणि जर ते अनिष्ट विचार करत असू किंवा चांगले विचार नसतील किंवा नकारात्मक विचार असतील तर ते आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या विचारांना एंटरटेन करत बसता कामा नये. काही लोक त्याला उगाळत बसतात, असं झालं तसं झालं तसं झालं, मनातल्या मनात स्वतःच, आणि त्याच्यातूनच दुःखी होतात. म्हणून विचारांकडे सावध. अगदी सुरुवात आपली जीवनाची असेल ती विचारातून होत असते. म्हणून चांगले विचार मनात घोळत राहणं हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. चांगले विचार, सकारात्मक विचार, चांगलंच होणार हा एक साधा विचार जर आपण पुन्हा पुन्हा धरत राहू, काही परिस्थिती असो, कशी असो, प्रतिकूल असो, अनुकूल असो किंवा सहज असो, अगदी सहज चाललंय, काही वाईट पण नाही म्हणता येत, चांगलं पण म्हणता येत, अशी परिस्थिती तिथे चांगलंच होणार आणि चांगलंच होत आहे ह्या बोधात किंवा ह्या विचारात आपण ज्यावेळेला असतो त्यावेळेला आपोआप चांगल्या गोष्टी घडत जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन आनंदात राहतं. आणि शेवटी मन आनंदात राहणं हेच महत्त्वाचं. कितीही प्रतिकूल गोष्ट घडो ते न डगमगता चांगलंच होणार म्हणून उपाय शोधत राहणं नेहमी लक्षात. जरासं काही प्रतिकूल झालं की आपण इतके निराश होऊन जातो किंवा नकारात्मक विचार करतो की त्या विचारातूनच आपण आपलं जीवन बिघडवून टाकतो.
म्हणून विचार करतानाही सावध. दुसरं जीवनाचा अंग म्हणजे बोलणं. बोलायचं काय, बोलायचं कसं, बोलायचं किती आणि बोलायचं कोणाकडे हे ज्याला कळतं ना तो सावध असतो. इथे सावधानता असते. काही लोक कुठेही काही बोलतात, काही गरज नसते. बोलायचं असतं त्यांना, बोलत जातं. अरे म्हटलं याची काय गरज आहे का असं पण त्यांना वाटत नाही. कारण खरं म्हणजे कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्याला सगळ्याकडे बोलल्या पाहिजेत असंही नसतं ना. जिथे उपयुक्त आहे, जिथे आनंद देता येईल त्या चांगल्या गोष्टीचा विचार म्हणजे विचार बोलायला पाहिजे. समोर आला की बोललं पाहिजे ना काहीतरी, असं पण होतं ना बऱ्याच लोकांना. प्रत्येक नुसतं बोललंच पाहिजे असं नाही. आणि कोणाकडे बोलायचं, आपण कुठे काय बोलतो कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही. कदाचित त्याचा झाला तर दुरुपयोग होतो. समोरची व्यक्ती त्याचा काय फायदा कसा घेईल हे सांगता येत नाही. म्हणून बोलतानाही सावध. आपण कुठेच्या परिस्थितीत आहोत, आजूबाजूची परिस्थिती काय, सकारात्मकच असलं पाहिजे. पण तिथे बोलताना सावध असलं पाहिजे हे आपलं लक्ष. म्हणून कमी बोला म्हणजे सावधानतेने बोलता येईल. पटकन बोलायची आपल्याला जी हौस आहे आणि त्याच्यातून आपण पटकन काहीतरी बोलत जातो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपणच अडचणी येतो खरं सांगायचं. आणि म्हणून सावधानता, बोलतानाही सावध आणि आचरणही सावधपणाचं असलं पाहिजे. आचरणही सावध असलं पाहिजे. सर्वांप्रती आपलेपणा असला पाहिजे बरोबर, पण एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला खूप उपयोगी पडायला धावत धावत येते आणि मग आपण म्हणतो किती चांगला माणूस आहे, किती चांगला, पण तो फसवणाराही असू शकतो. म्हणून सावध राहा. लक्षात घ्या, कधी कधी लोक मदतीला येतात, मुद्दाम येतात, असं करतात. आपण बरं किती चांगला माणूस, खरोखर चांगला असतो. जर खरोखर अडीअडचणीला माणसं एकमेकाला मदत करतात ते नेहमी चांगलंच असतं. पण काही लोक मुद्दामून अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करतात आणि आपण काहीतरी चांगलं मदतीला येतो हे दाखवतात आणि कुठेतरी फसवून जातात. अशा ह्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना, व्यवहार करताना बरीच लोक अशी फसवतात आणि आपल्याला ते कळत पण नाही. नंतर शेवटी कळतात आपल्याला फसवलंय, कळलं ना. म्हणजे अगदी साधी व्यावहारिक गोष्ट म्हणताना ना, गाडी तुम्ही चालवत असता, बाहेर काही प्रवासाला जात असता समजा, आणि कोणीतरी तुमच्याकडे बघून काही टायरकडे बोट दाखवलं की तुम्हाला वाटतं काय झालं म्हणून गाडी थांबवली, असं होतं ना. जर समजा पंक्चर झालं तर ते पंक्चर काढायला पाहिजे असा एक भाग असतो की गाडी अजून कधी पंक्चर होऊ शकते. पण आजकाल लोक असेही फसवणारे असतात. गाडी पंक्चर झाली म्हणून अगदी जवळच पंक्चरवाला असतो, तिथपर्यंत गाडी गेली की तो काहीतरी तुम्हाला, म्हणजे एक त्यांचं हुशार असतं ती माणसं फसवणारी बरेच वेळेला. किंवा टायर खराब झाला, तुमच्यावर भरपूर लिकेज आहे, मग त्याने मग अमुक काहीतरी केमिकल टाकावं किंवा टायर बदलावा, असं जे काही प्रकार केले जातात आणि त्यातून फसवले जातात. आज आपण पाहतो सगळीकडे अगदी अशा पद्धतीने फसवलं जातं की तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. की आता चालणाऱ्या गाडीत एकदम पंक्चर तर पटकन कळायला पाहिजे आपल्याला, पण आपण पटकन जसं काही त्या हिप्नॉटिक स्पेलमध्ये जातो अशाच पद्धतीची पद्धत असते की लांब जाणाऱ्या माणसाला वाटतं अरे बापरे पंक्चर झालं म्हटलं की तो घाबरून जातो. कारण प्रवासाला अडचण आली ना, आणि ह्याचाच फायदा घेणारे बरेच लोक असतात. म्हणून नेहमी त्या अमिताभ बच्चनची ॲडव्हर्टाइजमेंट येते, जाहिरात येते ना, रिझर्व्ह बँक येते सावध राहो करून, काय म्हणतात ना, सावधान राहा, की तुमचा व्यवहार करताना सावध राहा, तुमचं ऑनलाईन पेमेंट करताना सावध राहा. सगळीकडे सावधच राहिलं पाहिजे. आता सावध राहिलं पाहिजे म्हणजे काय, आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान व्यवस्थित असलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा, कुठेही जाताना अमुक एक गोष्ट होतं ना आपल्याला, आणि तिथे मन आपलं स्थिर असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. परिस्थिती प्रतिकूल येते, अनुकूल येते, इथे आपण इतके गुंतून जातो ना, आणि त्यावेळेला कदा बराच वेळा आपण बेसावध असतो. आणि म्हणून ह्या अंगाने विचाराकडे सावधपणा, बोलण्याकडे सावधपणा, आचरणाकडे सावधपणा, सगळीकडे सावधपणा. आपण अरे बापरे इतकं सावध कसं राहता येईल. पण एकदा आपल्याला सावधानतेने पाहायचं असेल, शिकायला लागलं तर आपल्याला सावधपणे राहता येतं.
हे जग द्वंद्वात्मक आहे, हे लक्षात ठेवायचं. चांगलं माणसं आणि वाईट माणसं ही अनादी काळापासून चाललेलं आहे. राक्षस आणि देव यांची लढाई आपण म्हणतो ना, ही लढाई म्हणजे कोणाची असते? सज्जन आणि दुर्जन या दोन अंगाने माणसं जे विचार करतात त्यांची लढाई आहे. म्हणजे एका व्यक्तीमध्ये सज्जनपणा पण असतो आणि दुर्जनपणा पण असतो. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये एखादी व्यक्ती इतकी चांगली एका ठिकाणी वागते तर दुसऱ्या ठिकाणी ती वाईट वागू शकते किंवा वागते. पण एकाच व्यक्तीमध्ये दोन व्यक्तिमत्व असतात आणि त्यामुळे आपल्या आणि प्रत्येकाकडे असतं. तसं काही मी म्हणत नाही की अमुक सगळे चांगले आणि संपूर्ण चांगले असतात, नाही. तिथे एखाद्या व्यक्तीचं वागणं काहीतरी वाकडंही असतं किंवा वाईटही असतं. आणि हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल की हा जो बोध आहे लक्षात ठेवा की सावध राहिलं पाहिजे. आणि सावध ज्या वेळेला आपण राहायला लागतो त्यावेळेला सहज सुखाने जीवन जगतो. पण सावध पण सहजतेने सावध राहणं. आता जाणीवपूर्वक सावध राहणं म्हणतात. म्हणजे आता एखाद्या भाजीवाल्याकडे गेलात, तो चांगला जर सेल्समन असेल तर तुम्हाला चांगला गोड गोड बोलून त्याची एखादं जराशी नरम झाली म्हणजे जरा शिळी झालेली भाजी पण तुमच्या पदार्थ टाकून मोकळा होतो. घरी गेल्यावर कळतो, अरे याने आपल्याला अशी भाजी टाकली, इतका गोड बोलतो ना असे टाकलं. तू बेसावध आहेस. तो सावध होता, तो त्याचा माल विकण्यासाठी सावध होता. पण म्हटलं चांगलं आणि वाईट ह्या साध्या साध्या गोष्टीमध्ये होत असतं. आणि तिथे आपण अगदी बऱ्याच लोकांना वाटतं की परमार्थिक लोकांचा एक समज असतो की आपण सतत देवाचं नाव घेतल्यामुळे सगळं काही चांगलं होणार. होतं चांगलं, बरोबर आहे. पण तू सावध राहायला पाहिजे हे लक्षात ठेव. तिथे फसवणारा कोणतरी येऊ शकतो किंवा फसवू शकतो. म्हणून इथे सावध सर्व ठिकाणी असलं पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. रस्त्यातले गाडी चालवणारे तर खूपच सावध राहिलं पाहिजे. काहीतरी तुमचं पडले दाखवतात, दोन माणसं येऊन सांगतात आणि तो बिचारा ड्रायव्हर खाली पडून वाकायला गेला की गाडीतले लॅपटॉप किंवा बॅगा उचलल्या जातात. हे सर्रास आपण ऐकतो. पण माणसं तिथे सावध नसतात. तुला गाडीत उतरायची गरज नाही किंवा कोण तू एकटा असेल तर तू बाबा कोणतरी बाहेरचा माणूस येतो म्हणून तू पहिलं आधी तुझा लॅपटॉप असा वर ठेवू नकोस की अशा ठिकाणी ठेव की तुझ्या हाताकडे जवळच्या सीटकडे जाऊन एकटाच असेल तर मागे ठेवायची काही गरज नसते. किंवा उड्यावर ठेवू नकोस, डिकीमध्येच ठेवून दे सरळ, कटकटच नाही. त्यामुळे तिथे फसलं जात नाही. पण अशा गोष्टी नेहमी होतात की आजकाल बँकेतले आपले पैसे पटकन काहीतरी आपल्याकडनं गोड बोलून किंवा काहीतरी आपण बँकेचे मॅनेजर असं सांगून आपल्या अकाउंटची माहिती घेऊन आपण सहजपणे फसले जातो. कधी कधी आपल्याला वाटतं अरे असे फसले कसे, इतके आपण मूर्ख कसे. पण असे मूर्ख होत असतो आपण. बरं, जर बेसावध असू तर मूर्खपणा आपल्या वाट्याला येतात. काही मंडळी अशी असतात की त्यांचंच म्हणणं बरोबर असं सांगून आपल्याला दाबण्याचा पण प्रयत्न करतात. बरीच मंडळी अशी असतात. किंवा एखादी गोष्ट त्यांचं ते जे करतात तेच बरोबर, तुम्ही करतात ते चूक दाखवण्याचा पण एक त्यांचा एक भाग असतो. म्हणजे ह्या अशा विविध घटना आपल्या जीवनात घडत असतात. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला शांत राहायचंय. वादात कधीच पडायचं नाही. हा एकच भाग. म्हणून म्हटलं ना, कोण वाद घालत असाल तर त्याला धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हणा, गपचूप बसा. अगदी लक्षात घ्या की एखादा बुद्धिमान माणूस तुम्हाला वाद घालून तुम्ही जरी काही चांगलं करत असाल तरी वाईट कसे दाखवू शकतो. जसे कोर्टातले वकील असतात बघा, चांगले वकील आणि वाईट वकील असं म्हणतात. पण खरं म्हणजे यशस्वी वकील कोणाला समजतात? जो चांगलं जे खरं आहे ते खोटं दाखवू शकतो आणि खोटं तर खरं करू शकतो असं दाखवणारा वकील यशस्वी असं म्हटलं जातं. पण आता आपण म्हणतो हुशार आहे, पण हे काही चांगलं नव्हे. जे चांगल्यासाठी जो झगडतो वकील तो खरा चांगला वकील. वाईट तर वाईटच आहे आणि चांगले ते चांगलं आहे. हा शहाणपण किंवा विवेक प्रत्येक माणसाकडे असला पाहिजे. म्हणजे व्यवहारात आपल्याला खूप पैसे कमवायचे तर म्हणजे अगदी कोणी खून केला तरी तो निर्दोष सुटण्यासाठी जो अगदी कायद्याचे वेगवेगळे प्रकार अवलंबून त्याला सुटका करून देतो. पण त्यामुळे समाजासाठी महाराज नेहमी म्हणायचे की आपल्याकडे कायद्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं
की एक वेळ 10 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराध, एका निरपराधाला शिक्षा होता कामा नाही. पण महाराजांचं असं म्हणणं आहे ते एका निरपराधाला शिक्षा होता कामा नाही हे बरोबर आहे, पण त्यासाठी 10 अपराधी त्यांना सुटलं पाहिजे. म्हणजे हे 10 अपराधी आणखीन समाजाला त्रास देत बसणार, अधिक त्यांना फसवत बसणार. तर अशा 10 अपराधांना सोडण्यासाठी एक निरपराधा म्हणजे त्याला शिक्षा होता म्हणून 10 अपराधांना सोडून द्यायचं, असा काही जो कायदा आहे तो काही बरोबर नाही आहे. एक वेळ 10 निरपराधांना त्रास थोडा वेळ होत असेल कायद्याच्या कक्षेत आल्यामुळे, पण एखादा अपराधी सुटता कामा नये. कारण तो एकच अपराधी आणखी 100 लोकांना त्रास देणार असतो. आणि म्हणून ओल्याबरोबर सुकं जळतं, काय सुक्याबरोबर ओलं जळतं असं म्हटलं जातं. तर तसं होता कामा नये. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, पण तो समान असताना निरपराध आणि अपराध याच्यामधली जी भिंत आहे ती बरोबर आपल्याला लक्षात आली पाहिजे. तिथला तो फरक आहे तो बरोबर कळला पाहिजे. म्हणून कायद्याच्या कचाट्यात काही हुशार माणसं त्या कायद्याचाच फायदा घेऊन साध्या भोळ्याभाळ्या लोकांना अडकवत असतात, गुंतत असतात. म्हणून नेहमी सांगतात कोर्टाची पायरी चढताना माणसाने सावध राहिलं पाहिजे. कारण कोर्टाकडे जायचं म्हणजे तुमचा एका दिवसात निर्णय लागणार नाही. एकदा ते कायद्याची सगळे लोक कीस घालायला लागली की ज्याला त्रास होतो त्याला त्रास सहनच करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या म्हणून कोर्टाची पायरी चढू नये शहाण्या माणसाने असं जे म्हटलं जातं. त्याचं खरं कारण आहे की ते कायदे इतके वेगळे वेगळे आहेत आणि त्या कायद्याचा उपयोग करायचा की दुरुपयोग कसा करायचा तो एखादा हुशार म्हणून निरपराधाला पण त्रास देऊ शकतो. आणि म्हणून इथे आपल्याला सर्व गोष्टीतून सावध राहणं आणि सावधानतेबरोबर चांगलंच होणार हा विचार आपल्याकडे सतत धरता आला पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं परिस्थिती नेहमी बदलते आणि ह्या परिस्थितीप्रमाणे आपली मनस्थिती बदलायला लागते, तेव्हा मात्र आपण दुःखी होतो. म्हणून जशी परिस्थिती तशी मनस्थिती हा सर्वसाधारण माणसाचा नियम आहे, सर्वसाधारण मानवी जीवनाचा नियम आहे की परिस्थितीप्रमाणे माणसांची मनस्थिती बदलत असते. पण जर हाच नियम आपण लक्षात घेतला तर मनस्थिती जशी असेल तशी परिस्थिती बदलायला लागते हे कळायला लागतं. म्हणजे मनस्थितीच अशी खंबीर पाहिजे, मनस्थितीच आपली इतकी मजबूत पाहिजे, सावधपणाची पाहिजे की परिस्थितीला आपण बदलवू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. म्हणून परिस्थिती वेगळी वेगळी आली तरी आपली मनस्थिती हलता कामा नये. तिथे सावधपणे, शहाणपणाने, विवेक हा असलाच पाहिजे. आणि हा विवेक असला पाहिजे. म्हणून म्हटलं ना, कुठे आपण म्हणतो कुटुंबामध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, वादविवाद खूप असतात. एकमेकाशी वादविवाद घालण्यात आणि त्याच्यातूनच भांडण तंटे जे आपण म्हणतो ते वादविवाद असतात. काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपला स्वतःचा स्वार्थ किंवा आपलंच बरोबर ह्या अंगाने लोक घरात बाहेर सगळीकडे भांडतायत आणि त्याच्यातून आपली मनस्थिती बिघडवून घेतात. म्हणजे एक असं कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये आजोबा, आजी, आई वडील आणि मुलं असं जरासं मोठं कुटुंब होतं. त्यात आजोबा जे होते ते कर्तृत्वान होतेच पूर्वी, पण आता वयोमानाप्रमाणे त्यांना काही काम नव्हतं, काय नव्हतं. पण त्यामुळे त्यांना छोटे छोटे गोष्टी इतका राग यायचा की त्यामुळे अख्ख्या कुटुंबाला त्यांचा त्रास व्हायचा. खरं सांगायचं म्हणजे जरा काय झालं की इतकं त्याच्यावर इतके रागावून जायचे, वेडेवाकडं बोलायचे, सहन व्हायचं नाही त्याला. आता या कुटुंबाला कळत नव्हतं की आपण आजोबांना जर सांगायचं कसं. त्यांना सांगितलं त्यांना वाईट वाटेल किंवा त्यांना सांगितलं तरी ते उलटेच त्याच्यावर वाद घालत बसणार आणि त्याची अशांतता ती व्हायची ती व्हायचीच. फार पूर्वीची काळातली गोष्ट सांगितली जाते. तर तिथे एक संत होते आणि त्या संतांकडे ते जे आई वडील होते त्यांनी विचार केला की आपण सगळेजण त्या संतांकडे जाऊन त्यांच्याकडनं काहीतरी मार्गदर्शन घ्यावं म्हणजे आपल्या घरामध्ये शांतता लाभेल. कारण शांतता लाभणं, आनंदाने जीवन जगणं हे खरं सुखी जीवनाचं गम्य आहे. तुम्ही कुटुंबामध्ये घरामध्ये जर सतत भांडत असाल तर बाहेर काय सुखाने राहणार. घरात पण दुःखी आणि बाहेर पण दुःखी असंच असतं ना.
छोट्या छोट्या गोष्टी उगीच वादविवादाच आपण खूप अडकत असतो किंवा आपला हेकेखोरपणा असतो आणि त्या हेकेखोरपणामुळे घट्टामुळे आपण वादात पडत असतो. तर सगळी मंडळी, ती घरची मंडळी, ते आजोबा, आजी, आई वडील आणि मुलं हे संतांच्याकडे जातात. संत खरोखरचे संत होते असं नाही. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सगळे बसले होते आणि संत पण आपलं काही काम करत होते. त्यांचं जरासं लक्ष होतं. त्यांनी या म्हटलं, बसा म्हटलं. काही विचारलं त्यांना माहिती आहे माणूस आपल्याकडे येतो म्हणजे काहीतरी त्याचे प्रॉब्लेम असतात तेच घेऊन येतात ना. त्या काही बोलले नाहीत. आणि तशी दुपारची वेळ होती म्हणजे अगदी संध्याकाळी गेले नव्हते. चांगलं बाहेर लखलखीत प्रकाश होता. आणि त्या संतांनी आपल्या पत्नीला हाक मारली आणि म्हणजे जरा दिवा घेऊन ये. आणि त्या पत्नीने दिवा घेऊन आली. आता खरं म्हणजे चांगला घरात लख्ख प्रकाश होता. दिव्याची काही आवश्यकता नव्हती. पण तिने बिचारी नवऱ्याने सांगितलं ती घेऊन आली. त्यांनी दिवा ठेवला. तो दिवा तिथेच ठेवला. आणि बऱ्याच वेळ ते काही बोलले ना. तिकडच्याच गोष्टी चालल्या. ह्यानाही प्रॉब्लेम काय विचारत नव्हते. म्हणजे आजोबा मात्र मनात विचार करते काय माणूस आहे एवढा प्रकाश चांगला पडला आणि दिवा घेऊन येतो. माणसं मनात येतात ना तसं. आणि हे म्हणतात हे संत आहेत. ह्यांना साधी गोष्ट कळत नाही. प्रकाशात दिव्याची काय गरज आहे. आणि म्हणा इथे उगीच काहीतरी आलेत. कुठचं संत वगैरे काही नाही. हवं लोकांना काही कळत नाही. आणि ह्यांच्याकडनं काय आपल्याला समाधान मिळणार, कसलं उत्तर मिळणार. आता ते संतांच्याकडे बाकीच्या लोकांबरोबर बोलताना त्यांच्याकडे ह्यांच्या आजोबांच्या मनात मात्र त्यांच्या त्या आपण खूप हुशार आहोत ह्याच्यातून की आपलं ते बरोबर अशा भावनेने ते बघत म्हणून याला काही कळत नाही. आणि हे लोक सगळे आपले ते संतांकडे बसलेले आहेत. काहीच समजत नाही या लोकांना असं त्यांच्या मनात विचार येत होता. आणि थोडा वेळ झाल्यानंतर ते असं आजोबा म्हणाले चला जाऊयात आपण पुष्कळ झालं निघूया. तर त्यांनी संतांना जरा बसा. आणि आपल्या बायकोला सांगा जरा दूध आणा. आणि 2 कप दूध आणले. सगळ्यांसाठी नाही. त्या आजोबाने 1 कप दिला आणि स्वतःकडे गेले. त्या आजोबांनी तोंडात दूध घेतल्यामुळे त्याच्यात काहीतरी मीठ पडलेलं होतं. ते इतकं विचित्र लागलं. त्यांना दूध पिवे ना. आणि त्यांना असलं दूध बीत प्यायची काही सवय नव्हती. त्यांना जे हवं ते चांगलं खाणं पिणं होतं. त्यामुळे मीठ पडल्यानंतर बोलले नाही तेवढंच पण तोंड वाकडं केलं आणि असं बघलं कप. आणि ते संत मात्र अगदी शांत वेळ दूध पीत बसत होते. दूध प्याले. त्या ते म्हणाले काय माणूस आहे ह्याला साधं चांगलं दूध आणि वाईट दूध पण कळत नाही. असलं काय देतो आणि असले कसलं आतिथ्य करतो की ज्याला काय समजत नाही असं. आणि ती त्या बायकोच्या बद्दल पण म्हणू ह्या बाईला पण कळत नाही. ती पण मूर्ख आणि हाही मूर्ख आहे. काय संत कसले ते. आणि जाण्याच्या अगोदर मग ते म्हणाले अरे तुम्ही सगळेजण आले तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. त्या आजोबाच्या डोक्यात होता राग. काहीतरी उगीच आलो आपण टाइमपास करतो ते. त्यामुळे हो पण इथे काय त्याचं उत्तर मिळणार नाही असं आम्हाला वाटलं म्हणून आता आम्ही निघतो. ते म्हणाले अरे तुम्हाला उत्तर मिळालं पण कसलं उत्तर दिलं तुम्ही तर काहीच बोलले नाहीत आमच्याशी. तर त्याने म्हणाले बसा. आणि मग त्याने सांगितलं मी ज्यावेळेला दिवा मागवला तर तुमच्या मनात काय विचार आला. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं की माझ्या बायकोने काही न बोलता मी सांगितल्याप्रमाणे तिने बिचारीने दिवा आणून दिला. बरं. मग दुसऱ्या वेळेला दूध दिलं तर दुधात मीठ होतं. पण मी बायकोला अजिबात एका शब्दाने बोललो नाही दुधात मीठ आहे कसलं दूध घातलं. मी पण आनंदाने प्यालो. आणि तुम्ही मला ठेवून दिलं बाजूला असंच. मग ज्या वेळेला मी दिवाण म्हटलं माझ्या बायकोने अजिबात त्याच्यावर काही न बोलता तिने सहज अगदी आज्ञाधारकपणे ती घेऊन आली. आणि जेव्हा तिने दूध दिलं ते चुकून तिने मीठ घातलं होतं साखरेचं समजून. तर मी अगदी आनंदाने जे प्यालो त्याच्यावर तिला काही तिच्याबद्दल की हे चुकलं तुझं की तिच्यावर रागवलं नाही. दोन्ही वेळेला आपण एकमेकाला सांभाळून घेतलं तर घरामध्ये शांती लाभते. आता हे सांगितल्यावर आजोबांना वाटलं अरे बापरे हे असं आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत तक्रार करत बसता. किती घरच्या लोकांनी किती चांगलं जेवण बनवलं तरी त्याच्यावर नावं ठेवणं. काही टोकाला जाऊन काहीतरी ते हे चांगलं नाही ते चांगलं नाही असं बोलत राहणं. जर असं काही मीठ जास्त पडलं की त्याच्यावर आरडाओरडा करणं. त्याच्यात तुम्ही घराची शांती बिघडवते हेच तुमच्या लक्षात नाही. तुम्ही स्वतः शांत होता
आणि सगळ्या घरच्या लोकांनाही अशांत करून टाकता. मग याचं उत्तर काय आहे हे लक्षात ठेवता आलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी सगळंच तुमच्या मनासारखंच मिळेल असं काही नसतं. ते तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कशी स्वीकारायची हे लक्षात घ्या. आणि इथे जर तुमच्या लक्षात आलं की आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आणि त्या जरासं काहीतरी चुकलं तर त्याचा खिळा ठोकत बसण्यात काहीच अर्थ नसतो. चुकलं पण ती चूक कशी आहे ती थोडक्यात एखाद्या सांभाळून आनंदाने हसून खळून सांगितलं तरी हरकत नाही की त्याची सुधारणा करता आली पाहिजे. पण आपण ते बाजूला करतो आणि त्याच्या इतका त्रागा करत बसतो आणि त्रागातून आपण स्वतःही आनंदाला मुकतो आणि समोरच्याला आनंदाला मुकायला लावतो. बघा आहे काय, जे आहे ते सुधारायचं असेल तर ते कसं सुधारायचं, कसं हळुवारपणे ते सांगून बाजूला ती गोष्ट चुकीची कशी करायची हे जर आपल्याला कला कळली तरी आपण आनंदाने जीवन जगतो. किंवा जी परिस्थिती आहे ती आपल्याला समोरच्याला सांगून समजणार नाही तर ती स्वीकारून शांत बसणं हेच बरोबर असतं. तुम्ही एखाद्याच्या घरी जाता चांगल्या भेटण्यासाठी, बऱ्याच दिवसांनी तुम्ही भेटायला आणि तो माणूस तुमच्या काही गोष्टी मोठ्या मोठ्याने सांगत बसतो, हे असं चुकतात लोक, अशी चुकतात लोक, तुम्ही लोक अशीच चुकतात तसेच चुकतात. तर तुम्ही काय म्हणाल, अरे कशाला आलो ह्याच्या घरामध्ये, ह्या चुका सांगत बसलाय सगळ्या गोष्टी. कारण त्यासाठी तर काय आपण गेलेलो नसतो. पण माणसं स्वतःच शहाणपण की आपण किती चांगले आहोत आणि तुम्ही किती मूर्ख आहात, की आपण किती हुशार आहोत तुम्ही किती मूर्ख आहात हे दाखवण्याचाही प्रकार बऱ्याच ठिकाणी. तिथे सावध राहा. तिथे वादात पडायचं नाही. तो एखाद्या व्यक्ती जर त्या एखाद्या वादाबद्दल बोलत असेल तर त्याला म्हणायचं तुम्ही करताय ते तुमच्या दृष्टीने चांगलं आहे, ठीक आहे तुम्ही करा, आमच्या दृष्टीने ते चांगलं आहे. आम्ही आपल्या ह्याच्या वादातच पडायचं. आपण इथे आलो एकमेकाला भेटायला आलो, आनंदाने राहण्यासाठी आलोय. तुमचे जे काही विचार आमचे विचार पटत नसतील तर ते विचार त्या विचारांचं इथे आणता कामा नाही. नुसतं एकाच विचाराने आपण जीवन जगणं, अनेक पद्धतीचं आपलं जीवन जगण्याची गोष्टी असतात, अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात. त्या जिथे आपल्याला अनुकूल गोष्टी तेवढं बोलवून निघू. म्हणजे लक्षात ठेवा कधीही वादविवाद आपल्याकडनं होता कामा नये. किंबहुना तो वादविवादापेक्षा सुसंवाद कुठे चालू होईल, जिथे एकमेकाचे चांगले विचार आपल्याला जिथे पटतात त्या गोष्टीत बोलावं. आणि अगदी नाही बोलता आलं तर शांत बसून अगदी आनंद चेहऱ्याने पाहत बसावं, काहीच बोलता नव्हतं. गौतम बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा गौतम बुद्ध जेव्हा मार्गदर्शन करायला समाजामध्ये यायला लागले त्यावेळेला ते मोठमोठे धर्ममार्तंड होते, मोठमोठे स्वतःला विद्वान समाज भरपूर लोक होते. ते नेहमी मग गौतम बुद्धाला म्हणायला यायचे आमच्यावर चर्चा करा, तुमचं जे म्हणणं ते आम्हाला समजून द्या. म्हणजे चर्चा करा म्हणजे आम्ही श्रेष्ठ की तुमचं ज्ञानश्रेष्ठ की आमचं ज्ञानश्रेष्ठ हे याचं आपण हे करूया. आणि त्याबद्दल ते परमेश्वराबद्दल काय बोलाय, तुम्हाला काय कळतं सांगा. तर गौतम बुद्ध म्हणाले मला परमेश्वराबद्दल काहीच बोलायचंच नाहीये, तो आहे म्हणायचं, नाही म्हणायचं. माझं एवढंच म्हणणं आहे तुला सुख हवंय की दुःख हवं एवढंच मी म्हणतोय आणि त्याबद्दल बोलायचं तर या. त्या लोकांना ते काही कळत नव्हतं आणि तिथे वादच होत नव्हता. पण ते त्यांच्याकडे येण्यासाठी म्हणजे जरी वादवाद ह्याना खुमखुमी होते तरी गौतम बुद्ध तिथे त्यांना थांबवत होते. लक्षात घ्या गौतम बुद्ध ज्ञानी झाले म्हणजे लगेच सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं नाही. त्यांनाही बरेच विरोधाला तोंड द्यावं लागलंय, बऱ्याच लोकांना त्यांना छळलेलं आहे, नाही असं नाही. पण तिथे प्रत्येक ठिकाणी किती स्थिर मनाने शांत मनाने आपल्याला जीवन जगता येतं हे पहा. तिथे वादविवाद घालून आपणही अशांत होतो आणि समोरचाही अशांत होतो. काही नाही. काही वेळेला आपल्याला आपल्या जवळची काही मंडळी येतात की आपण समोर एकमेकाच्या जवळ येतो तर एकमेकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते किंवा असतेच. म्हणजे एकाच घरात जरी पती पत्नी भाऊ बहीण जरी राहत असतील तरी प्रत्येकाचा एक वेगळा विचार करण्याचा एक स्वभाव असतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येकाची चांगल्या गोष्टीची आवड असेल त्याचा सन्मान आपल्याकडे असावा, त्याचा आदर असला पाहिजे. तो कसला आहे कसलं काय असं करून जेव्हा आपण एखाद्याला टोकतो आणि त्याच्यातूनच विवाद किंवा वाद निर्माण होत असतो. आणि म्हणून हा जो महत्वाचा जो बोध आहे की इथे मन कसं सावध राहिलं पाहिजे हे जर आपल्याला लक्षात येईल
तर आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. आनंदाने जीवन जगण्यासाठी हे सगळं काय, याच्यासाठी खूप काही खर्च करावा लागत नाही. पण 4 माणसं एकत्र आल्यानंतर एखाद्या चांगल्या उद्देशाने आपण आनंद साजरा करायला लागतो तेव्हा सहज आनंद होतो. अगदी आपण म्हणतो वाढदिवसासाठी सगळे एकत्र मंडळी येतात आणि वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाचं कौतुक करणं किंवा त्याच्यावर हसून खेळून राहणं किंवा एकमेकाचा विनोद करणं, चांगले विनोद, एकमेकाच्या व्यंगावर विनोद करता कामा नये. लक्षात ठेवा, कोणतरी एखादा व्यंगार दाखवून असा असा करतो, असा असा बोलतो, असा असा चालतो आणि जे हसतात ते काही चांगलं नव्हे. आपल्या स्वतःच्या चुकांवर आपण असे चुकलो किंवा आपण असे मूर्ख झालो हे जर सांगितलं तर तो आनंद असतो. म्हणजे आपण आपल्यावर हसू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला सुधारता येतं. लक्षात ठेवा, अरे मी असं चुकलो हे सांगणारे फार थोडे असतात. आपण चुकले लोक लपवतात खूप आणि आपण बरोबरच कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आपणही चुकतो, कारण नो वन इज परफेक्ट. लक्षात ठेवायचं, कितीही मोठा माणूस असेल तरी तिथे 100% तो परफेक्ट आहे की सगळं चांगलं आहे असं असू शकत नाही. व्यक्तिमत्वामध्ये अनेक कंगोरे आहेत माणसाचे आणि त्याच्यातून काही वेळेला तो चुकू शकतो. पण त्यांनी सावध राहील. चुकू शकतो म्हणून सावध राहायला पाहिजे. आणि सावधान आता म्हणता म्हणता आपल्याला हळूहळू ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी अवगत करता येतात. कुठेही गेलं तर कसं बोलायचं, किती बोलायचं. पण असंही नाही की गपचूप बसायचं आणि समोरचा म्हणून काय माणूस आहे, बोलत पण नाही. समोर बाजूला येऊन समजा तुमच्या कोण बसला आणि तुम्ही त्याच्यावर बोलत कारण बोलतच नाही, तर तुम्ही काय उठून बाजूला जाल, दुसरा कोण बोलतो तिकडे जाल, कारण तुम्हाला पण बोलायचं असतं ना. पण काही माणसं अशी पण आहेत, नुसती ठोकळ्यासारखी गपचूप बसत, हसत पण नाही, रडत पण नाही, म्हणजे काहीच नसतं, चेहरा दिसत नाही. त्यांना वाटतं की आपण एकदम काहीतरी हे करतो, मोठ्या गोष्टी करतो. असंही नसतं. म्हणजे हे असे अनेक व्यक्तिमत्व आपल्याला जीवनामध्ये भेटतील, वेगळ्या वेगळी माणसं. काही उगीच छोट्या छोट्या गोष्टी हसणारे पण आहेत आणि सगळ्यांना हसवणारे पण आहेत. ते काय वाईट नाही, हसणारे हसवणारे लोक नेहमी चांगले असतात. पण ते व्यंगावर हसता कामा नयेत, एवढं मात्र. कोणाच्या दुर्गुणांवर किंवा कोणाच्या ह्याच्यावर हसता कामा नयेत. तिथे आनंद देता आला पाहिजे आणि आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ज्यावेळेला आपण हे आनंद देणं आणि घेणं हा जो प्रकार आपल्याला नेहमी कळलं पाहिजे की आपल्या जीवनाचा हेतू एकच, क्षणोक्षणी आपण आनंदातून जीवन जगलं पाहिजे. स्थिर मन आणि शांत मन हेच आनंदाने जीवन जगतं. परत लक्षात ठेवायचं, अस्थिर मन कधी आनंदाने जीवन जगू शकणार. क्षणासाठी ते आनंदात असेल, दुसऱ्या क्षणी तो दुःखी होईल, दुसऱ्या क्षणी त्याला काही वाईट विचार येतो, अरे असं झालं तर, तसं झालं तर, त्याच्यातून तो अडकतो. खरं म्हणजे काहीच होत नसतं. पण लोक अनिष्ट किंवा नकारात्मक विचारात इतकी अडकून जातात की तिथे बेसावध होतात आणि त्या बेसावधातूनच आपल्या वाट्याला अनिष्ट गोष्टी ओढावून घेतात. बैल मुझे मार असं आपल्याला म्हण आहे. म्हणजे आपणच आपल्या विचारातून आपल्यावरती अरिष्ट घडवून आणतात किंवा वाईट परिस्थिती ओढावून आणतात. आणि म्हणून इथे सकारात्मकच विचार असला पाहिजे. आणि हा सकारात्मक विचार म्हणजे सतत आपणही सुखी राहायचंय आणि सर्वांनी सुखी राहायला पाहिजे. सर्व सुखी झाले पाहिजे. मीही सुखी असलं पाहिजे आणि सर्व सुखी असले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाच्या खाजगी जे जीवन आहे त्याच्या जीवनात डोकवायची काहीच गरज नसते. पण लोकांना दुसऱ्यांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची खूप सवय असते आणि तिथे दुःख निर्माण होतं. लक्षात घ्या, उगीच एखाद्याचं खाजगी जीवन आहे आणि ते खाजगी जीवन त्याच्यासाठी असतं आणि त्या खाजगी जीवनामध्ये तो काय करतो काय नाही करत. आता बघा मोठमोठे नट्यांचं आता असे पत्रकार काय असं की बाबा ह्याने असं केलं, हा असं लफडं करतोय, तो तसं लफडं करतोय, ते करतोय, हे सांगण्यात मोठे मोठे वर्तमानपत्रांत त्याचे लोक आवडीने वाचणारे भरपूर मिळतात. मोठा कोणी नेता असेल तर तो कुठे चुकतोय, कसा चुकतोय असंही दाखवणार लोक. काही नेत्यांना आपलं एक सतत फोटो समोर पाहिजे म्हणून फोटोग्राफरच्या समोर ते एकसारखे उभे राहतात. अशी एक सवय असते काही लोक. ती मुद्दाम दाखवत, बघा बघा कसा ह्याला फोटोची किती आवड आहे. पण ज्याला आवड आहे तर आवड आहे, ती त्याची आवड आहे. म्हणजे काही नेते असं समोर असं त्याला बाजूला धक्का लागून फोटोच्या समोर बरोबर उभे राहतात. असे लोक आहेत. आपण सर्वसाधारण माणसं पण असे फोटो आपला काढावा, फोटो म्हणजे पटकन सेल्फी काढायला सगळे धावतात कशाला.
प्रत्येकाला ती आवड आहे, ती आवड तर काय वाईट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. तिथे आनंद घेतात ना, घेऊ द्या ना. सेल्फी घेतायत करा, पण सेल्फी घेता घेता कडाच्या अगदी टोकावर जर पडतात ते मात्र तिथे बेसावधपणा आला. लक्षात घ्या, आनंद घ्यायचा असेल फोटो काढून घेणं किंवा सगळ्यांनी मिळून फोटो काढणं. कुठे गेले की आजकाल फोटोग्राफरची आवश्यकताच नाही, मोबाईल असं झालेत की चांगले फोटो येतात, छान येतात. आणि ते आठवण ठेवण्यासाठी आपण एकत्र जमलो, एकत्र वागलो, सगळ्यांनी सारखा फोटो, पण किती वेळा फोटो काढायचे परत प्रश्न. नाहीतर काही लोकांना जरा उठला की अरे उठला चला फोटो काढा, बसलं चला फोटो काढूया, जरा हे केलं चला फोटो काढूया, असंही असतं. उगीच फोटो काढायचं असतं. थोडेसे फोटो काढायचे. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेत आणि मर्यादा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत. पुन्हा लक्षात ठेवा, हे सगळं जीवन ह्या ज्या नियमाने चालल्यात ना, हे नियम सांभाळणं फार आवश्यक असतं. म्हणजे वैश्विक नियम म्हणा, ईश्वरी नियम म्हणतो, किंवा नियम आहेत आणि त्या नियमात आपल्याला आनंदाने राहायचं आहे हेच समजून घ्यायचं असतं. म्हणून सदा सावधतो सदा सुखी, पण माणूस सदा सावध राहत नाही हे तितकंच खरं आहे. आपण बेसावध असतो, बऱ्याच वेळेला बेसावध चालतो सुद्धा. बघा, कधी चालता ठेच लागते, का होते? बेसावध असतो. समोर काय असेल, पहिले मला नेहमी म्हणत चालताना समोर खाली बघून चाला. गंमत अशी असते की ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला समारंभात जातो की महाराजांबरोबर असायचो आणि समोर काहीतरी वायर पडली तर आम्ही मारे मला माहिती आहे, मीच सांगतो ना सगळ्यांना खाली बघून चाला म्हणून. म्हणजे ते म्हणायचे, ते सावध असायचे. पण आपल्याला वाटायचं अरे महाराजाचं लक्ष इकडे तिकडे बघतायत, त्यांचं लक्ष नसेल. पण जेव्हा जो माणूस दुसऱ्याला मार्गदर्शन करत असतो तो स्वतः सावध असतो, म्हणूनच करतो ना. संतांना संत कधी म्हटलं जातं? ते बोलतात तसे वागतात तेव्हा संत असतात. नुसतं बोलतात आणि सोडून देतात, दुसऱ्याने आपण वागणार नाही असे जे म्हणतात ते काही संत नसतात. संतताचं हे एक लक्ष आहे, ते जे सांगतात ते तसे वागत असतील तर त्याला अर्थ आहे. नाही तर आपण लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं एक म्हण आहे आपल्याला. म्हणी चांगल्या आहेत आपल्याकडे, पण ही आपल्या मानवी मनोवृत्तीचं ही लक्षणं आहेत. लक्षात, आपण बऱ्याच वेळेला बेसावध असतो आणि बेसावधपणामुळेच आपल्याला आपली प्रकृतीकडे बघा. आपण आपल्या शरीराची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शरीराची काळजी घेण्यासाठी आपल्याला व्यायाम केला पाहिजे, चालायला पाहिजे, व्यवस्थित खाल्लं पाहिजे, चांगलं अन्न जेवलं पाहिजे, सगळं कळतं. पण तरीसुद्धा पाणीपुरी खायची हौस वाटतेच ना, नाकावर जाऊन पाणीपुरी खावी. चला, अरे पण ते पाणीपुरी कसलं पाणी टाकतोय काय? घरात मात्र आपण म्हणतो शुद्ध पाणी पाहिजे, असंच तेल वापरलं आहे. ते बाहेर जाऊन जे मिळेल ते खातो आपण. तिथे तेल कोणतं वापरतात, पाणी कसं घालतं, आपण बेसावत असतो. आणि मग काय ते पोट बिघडलं, हे बिघडलं, पण तक्रार आपली चालू असते. म्हणून बाहेर किती खायचं, कुठे खायचं, स्वच्छता आहे की ती कशी पाहायची, हे सगळं पाहायला पाहिजे. त्यापेक्षा आपल्या घरातलं अन्न किती चांगलं असतं हे तितकंच महत्त्वाचं. जे पचेल ते योग्य, जे पचत नाही तरी आपण खातो तिथे आपल्याला त्रास होतो, तिथे अयोग्य, तिथे बेसावत होतो आपण. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही खाण्यापिण्यापासून सर्वत्र सावधपणा म्हणजे फक्त त्याच्यामुळे आपल्या जीवनात दुःख होता कामा नये, तर तिथे आपण सतत आनंदात राहण्यासाठी सावधपणा असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आणि हे जे प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण सावध राहायला लागतो ना, तर ती एकदा सवय लावून घ्यावी लागते. लक्षात घ्या, सवय. प्रत्येक गोष्ट करताना लक्षपूर्वक करा हा त्याचा अर्थ असतो. आपण चालतो आहोत आणि बाजूच्या माणसाने बोलता बोलता चालत तर कुठेतरी ठोकर लागणारच आपल्याला. लक्षात घ्या, समोर जर न पाहता आपण अगदी हसत खेळत बोलतोय, अगदी आनंद आहे म्हणतो, पण तू चालताना सावध राहा ना. मग पाय घसरला की पाय मुरगाळला की मग दुःख आलंच ना. म्हणून चालतानाही सावध पाहिजे, बोलतानाही सावध. ते गाडी चालवताना पण माणूस सावध बसला पाहिजे. बरेच माणसं बेसावध होतात म्हणून ऍक्सिडेंट होतात. डुलकी येते, जर आपल्याला माहिती आहे डुलकी कशी येते, आपल्याला कंट्रोल नसेल तर गाडी बाजूला करून गाडी थांबवून जरा वेळ डुलकी घे, शांत बस, हा सावधपणा आहे. लक्षात घ्या. नाहीतर नाही, आपल्याला लवकर वेळेत जायचं, लवकरात लवकर जायचं म्हणून तो माणूस डुलकी घेत ड्रायव्हर चालायला लागला की ऍक्सिडेंट हे झाले. गाडीचे ऍक्सिडेंट हे डुलकीमुळे भरपूर होतात. हे पहिलं लक्ष. ड्रायव्हर जे असतात ते त्यांना वाटतं काही नाही होत, डुलकी नाही येत, आपण झोपेवर मात करू. तसं नाही आहे. झोप ही तुमच्या हातात नसते. डुलकी येते ती त्यावेळेला आपण नेहमी कधी गेलो कळतच नाही. आणि त्यामुळे ड्रायव्हिंगची ती सरळ गाडी चालणारी ती वाकून तुकडे कुठे गेली की दुसऱ्या गाडीला आपटलं की ऍक्सिडेंट होतोच.
म्हणून ॲक्सिडेंट झाल्याची बरीच गोष्टी ज्यावेळेला आपण रात्रीच्या वेळेला लोक जे गाडी चालवतात त्यांचे ॲक्सिडेंट जास्त होतात, कारण तिथे डुलकी येते, तिथे झोप येते. आणि म्हणून इथेही सावध राहिलं पाहिजे. जराशी डुलकी येते, रात्रीची वेळ आहे, गाडी चालते, सकाळी दुपारची वेळ, एखाद्या माणसाची जर झोप कमी झालेली असेल तरी. आता आम्ही एकदा आठवतं शिबिर होतं आणि त्या शिबिरासाठी सगळे आम्ही 4-5 जण महाबळेश्वरला जात होतो. आणि जी गाडी भाड्याने घेतली तो ड्रायव्हर अशी हळूहळू चालवतो की जशी काय खटारा चालवतो, खटारा गाडी. पण आमच्या ज्या बरोबर होत्या त्या म्हणाला, काय चालवतं हा गाडी, हा असं कसा चालवतोय, सगळ्या गाड्या पुढे जाऊन ह्याची आपली गाडी टुकू झालं. तर मी त्या ड्रायव्हरच्या बाजूला होते, त्यांनी सांगितलं सांग ना लवकर फास्ट चालवायला. तर आम्ही कोण बोलत नव्हतो, कारण आता ड्रायव्हर होता त्याला माहिती आहे ना, नेहमी प्रोफेशनल ड्रायव्हर होता, असं काही नव्हतं की नवीन ड्रायव्हिंगला बसला होता. मग मी आम्ही जेव्हा हॉटेल चहा घ्यायला त्याला म्हटलं, अरे तुला काय प्रॉब्लेम आहे का नाही तो असा. तो म्हणतो मला झोप येते, मी रात्रभर चालून आलो होतो त्यामुळे मला आता ते बरं वाटत नाही चालू, म्हणून मी हळूहळू चालवतो. तर म्हटलं तू असं कर, कारण मलाही ड्रायव्हिंग करायचं, तू बाजूला बस, तू डुलकी काढ, मी गाडी चालवतो. आणि त्याने मान्य केलं, कारण त्याला खरोखर त्याला ते जमत नव्हतं, कारण आदल्या दिवशी तो जागरण करून पुढे ते गाडी लांबून चालून आला होता आणि त्याला परत ती ड्युटी मिळाली होती. तर तो कसा चालवणार गाडी, म्हणजे तो कुशल ड्रायव्हर होता, असा काही नव्हता नौका ड्रायव्हर होता आणि तो मुद्दामून करत होता, कारण त्याला झोपच येत होती. आणि त्यामुळे तो त्यासाठी आम्ही अगदी हल्लीच आम्ही बघितलं की टॅक्सीत बसलो होतो, दुबईला गेलो होतो आणि त्या गाडीत त्या टॅक्सीमध्ये बसलो होतो आणि बघायला जर थोडा गाडी सिग्नलकडे थांबली होती आणि सगळ्या गाड्याला हा माणूस असा म्हटलं, अरे काय करतो, हा डुलकीच काढत होता. अरे बापरे तू डुलकी काढतोस. आणि दुबईचा काही रस्त्यावर 80 आणि 120च्या स्पीडने चालणाऱ्या गाड्याचा ड्रायव्हर डुलकी काढतो. मी म्हटलं तू बाबा तू थांबव गाडी बाजूला, उगीच काहीतरी ऍक्सिडेंट होईल, कारण एवढ्या वेगाने तिथे गाड्या चालतात. ह्याला डुलकी आणि त्याला डुलकी म्हणजे गाडीत थांबून त्याने डुलकीच घेतली, त्याची झोपेतच गेला होता तो. म्हणून ड्रायव्हर्स असाल का कोणी असाल, इथे सावधपणा किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आणि ह्या सावधपणामुळे आपल्याला आनंदाने राहायचं आहे तर कसं लोकांना सांभाळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्याची वेगळा स्वभाव असतो हे नेहमी लक्षात. किती आपण म्हटलं चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपल्याला त्याला चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात किंवा त्या माणसाने शिकून घ्याव्या लागतात. पण एखादा माणूस शिकत नसेल त्याला सांगण्याची डोकाफोड करता का म्हणे, त्याचा पिंटच वेगळा असतो. मला नको सांगू, मला माहिती आहे, मी सगळं काही सांगत बसेल. तिथे शांतपणे फक्त आपण सावध राहायचं. लक्षात ठेवा, सावध आपण राहिलं पाहिजे आणि बेसावधपणा तिथे असता कामा नये. जिथे बेसावधपणा तिथे मात्र आपल्याला अतिशय सावधपणे जीवन जगता आलं पाहिजे. आणि बरीच माणसं ही बेसावधपणे जीवन जगत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने सावध राहिलं पाहिजे आणि तिथे आनंदाने जीवन जगलं पाहिजे. हे ज्याला कळेल तो खरा सुखाने जीवन जगतात आणि सहजपणे. म्हणून असं हे जीवन आहे. आपल्या व्यवहारिक दृष्टिकोनातून सगळ्या व्यवहार करतानाही माणसाने सावध राहिलं पाहिजे. आता व्यवहार करताना सावध राहिलं पाहिजे असं म्हणताना आता आठवण झाली, आमचे पै महाराज व्यवहारात फार दक्ष होते. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ते टॅक्सीने जायचे, म्हणजे ज्यावेळेला ते काळ चौकीला त्यांची प्रवचन असायची आणि ते राहत होते पोर्तुगीज चर्चला जायला. तर टॅक्सीने जावं लागायचं, कारण टॅक्सीने जायल्यानंतर ते अगदी ड्रायव्हरकडनं त्यावेळेस 4 आणे पण घ्यायचे, ते 4 आणे पण घेऊन खिशात टाकूनच निघायचे. मग सोडून मिळेल, कारण प्रपंचात आपण आपल्याला व्यवस्थित दक्ष राहिलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता. ते स्वतः आपल्या वागणुकीतून सर्वांना दाखवलं. आत्ताच्या काळात जर तुम्ही रिक्षावाल्याच्या बरोबर बसलात आणि रिक्षावाल्याने तुम्हाला 1 रुपया कमी दिला आणि तुम्ही वाद घालत बसलात आणि तुझा रुपया मिळाल्याशी मी काय उठणार नाही, उतरणार नाही, काय त्रास होईल. आता 1 रुपयाची आत्ताच्या त्यावेळी 4 आण्याची किंमत म्हणजे आताच्या 40 रुपयाची किंमत आहे. लक्षात ठेवा, आताचा हा 1 रुपया म्हणजे पूर्वीचे 10 पैसे पडलेत. पण तिथे तुमच्या 1 रुपये तुम्हाला सोडता येत असेल तुम्ही आनंदाने त्याला थँक्यू म्हणून बाहेर पडा ना, काही हरकत नाही ना. तिथे आपण वाद घालत बसतो आणि ते दुःखी होतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक जे भांडण तट्टे करतात जगामध्ये आपण पाहतो की आपलं पोळी भाजण्यासाठी दुसऱ्याला काहीतरी अपराधाच्या काही वाईट गोष्टीचा आरोप करत राहणं, अशा मनोवृत्तीतून सगळं जीवन सगळं मानवी जीवन आपण बिघडवून टाकतो. म्हणून प्रदूषण म्हणतात ते नुसतं बाहेरच्या हवेचं पाण्याचं पेक्षा आपण विचारांचं प्रदूषण खूप आहे. हे पै महाराजांनी सांगायचे काय, विदुर सगळं जे आहे ना बेसावधपणा किंवा वाईटपणे वागणं हे
आपलं विचारांचं प्रदूषण आहे. म्हणून हे प्रदूषण आपल्याला घालवता आलं पाहिजे आणि त्यासाठी सावधपणे जीवन जगायचं आहे. हा जर आपण बोध आपल्याकडे घेतला तर आनंदाने आपण जीवन जगू शकतो आणि असे आनंदाने आपल्याला जीवन जगता यावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.